ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेष्वभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवत्युत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। 5वा स्कंध, पहिला अध्याय, प्रियव्रत महाराजांचे चरित्र, श्लोक क्रमांक 16। मुक्तः अपि तावत् बिभ्रियात् स्वदेहम् आरब्धम् अश्नन् अभिमान शून्यः यथा अनुभूतं प्रतीयात् निद्रः किं तु अन्यदेहाय गुणान् न वृङ्क्ते। मुक्तोऽपि तावद् बिभ्रियात् स्वदेहम् आरब्धमश्नन् अभिमानशून्यः यथानुभूतं प्रतीयात् निद्रः किं त्वन्यदेहाय गुणान्न वङ्क्ते। किं त्वन्यदेहाय गुणान्न वृङ्क्ते। मुक्तोऽपि तावद् बिभ्रियात् स्वदेहम् आरब्धमश्नन् अभिमानशून्यः यथानुभूतं प्रतीयात् निद्रः किं त्वन्यदेहाय गुणान्न वृङ्क्ते। मुक्तोऽपि तावद् बिभ्रियात् स्वदेहम् आरब्धमश्नन् अभिमानशून्यः यथानुभूतं प्रतीयात् निद्रः किं त्वन्यदेहाय गुणान्न वृङ्क्ते। प्रत्येक श्लोकमध्ये 4 भाग असतात, त्यांना पाद म्हणतो, 4 पाद। तर आता पहिल्या पादच्या शेवटमध्ये शब्द काय आहे ते दुसरं पादाच्या प्रारंभामध्ये जे म आहे ते पहिल्यामध्ये येणार, देहम होणार ते। बिभ्रित्यात् स्वदेहम, त्यामुळे शब्दार्थ ते वाचणे गरजेचं असतं, मग आम्हाला समजतं
मुक्तोपि तावत बिभ्रियात स्वदेहम. आणि मग पहिल्या पादमध्ये गेलं म्हणून मग इकडे आरब्ध्य, मारब्ध्य नाही होणार, ते कसं होणार सुरू? आरब्ध्य. आरब्धम अश्नन अभिमान शून्य. तर शब्दार्थ मुक्त, मुक्त पुरुष, अपि अगदी, तावत तोपर्यंत, बिभ्रुयात धारण केला पाहिजे, स्वदेहम स्वतःच्या देह, आरब्धम पूर्वकर्माचे फळ म्हणून मिळालेला, अश्नन स्वीकार करणे, अभिमान शून्य चुकीच्या धारणा न बाळगता, यथा ज्याप्रमाणे, अनुभूतम अनुभवातून कळणे, प्रतियात निद्रः झोपेतून जागा झालेला, किंतु परंतु, अन्य देहाय दुसऱ्या शरीरासाठी, गुणान गुणांना, न नाही, वृंक्ते भोगतो. अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. अनुवाद. एखादा मनुष्य जरी मुक्त असला तरीही तो आपल्या पूर्वकर्मानुसार प्राप्त झालेले शरीर स्वीकारतो. तथापि ज्याप्रमाणे जागृत झालेल्या मनुष्याला निद्रावस्थेतील स्वप्नांचे स्वरूप माहीत असते, त्याप्रमाणे मुक्तात्मा कोणत्याही चुकीच्या धारणा न बाळगता कर्मामुळे स्वतःला प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांचे स्वरूप जाणतो. म्हणून तो दृढनिश्चयी राहतो आणि 3 गुणांच्या प्रभावाखालील आणखी एखादे शरीर प्राप्त करण्यासाठी कधीही कर्म करीत नाही. तात्पर्य. बद्ध जीव हा देहात्मबुद्धीने प्रभावित असतो, तर मुक्त जीवाला हे माहीत असते की देह आणि आत्मा भिन्न आहेत. हा बद्ध आणि मुक्त जीवांत भेद असतो. प्रियव्रत महाराजांनी असा विचार केला असावा की जरी बद्ध जीवाला त्रिगुणानुसार कर्म करण्यास भाग पडले जात असले तरी मी आध्यात्मिक ज्ञानमध्ये प्रगती केलेली असल्यामुळे आध्यात्मिक प्रगतीसाठी बाधक असणाऱ्या भवबंधनाच्या मी पुन्हा का स्वीकार करावा? या शंकेचे निरसन करण्यासाठी ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले की मुक्त झालेले पुरुष देखील पूर्वकर्मांच्या फळांचा वर्तमान देहात स्वीकार करण्यास संकोच करीत नाहीत. मनुष्य निद्रावस्थेतील स्वप्नामध्ये अनेक असत्य गोष्टी पाहतो, परंतु जागृत झाल्यावर तो त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जात राहतो. त्याचप्रमाणे मी म्हणजे शरीर नसून चेतन आत्मा आहे याची पूर्ण जाणीव झालेला मुक्त पुरुष अज्ञानमध्ये घडलेल्या कर्मांकडे दुर्लक्ष करतो आणि वर्तमान जीवनातील कर्मामुळे आणखी कर्मफळे निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीने कर्म करतो. याचा उल्लेख भगवद्गीताच्या 3 अध्यायाच्या 9व्या श्लोकमध्ये पुढील प्रमाणे करण्यात आला आहे. यज्ञार्थार्थ कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः. मनुष्याने जर भगवान यज्ञपुरुषाच्या संतुष्टी प्रीत्यर्थ कर्म केले
तर त्याला कर्मांच्या प्रतिक्रिया भोगाव्या लागत नाहीत. परंतु स्वतःच्या इंद्रियतृप्तीसाठी कर्म करणाऱ्या सकाम कर्मी मनुष्यांना कर्मबंधनात बद्ध व्हावे लागते. यास्तव मुक्तात्मा अज्ञानमुळे घडलेल्या पूर्वकर्मांचा विचार करत नाही. उलट पक्षी वर्तमानात तो अशा पद्धतीने कर्म करतो की त्याचे कर्म म्हणजे सकाम कर्म होणार नाही आणि त्याला आणखी एक भौतिक शरीर स्वीकारावे लागणार नाही. याविषयी भगवद्गीतेत 14व्या अध्यायाच्या 26वे श्लोक स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो मनुष्य पूर्णपणे समर्पित होऊन भक्तिमय सेवा करतो आणि कोणत्याही परिस्थितीत भक्ती मार्गावरून भ्रष्ट होत नाही, तो तत्काल त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर स्थित होतो. पूर्वजन्मी आपण कोणतीही कर्म केलेली असली तरीही वर्तमान जन्मी अनन्य भक्तिमय सेवा केल्यास आपण ब्रह्मभूत मुक्तीच्या स्तरावर स्थित होऊ आणि आपल्याला कर्मफळे भोगावी लागणार नाहीत अथवा आणखी भौतिक शरीरे देखील स्वीकारावी लागणार नाहीत. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जो मनुष्य अशा प्रकारचे कर्म करतो त्याला देहत्यागानंतर पुन्हा भौतिक शरीर ग्रहण करावे लागत नाही, तर तो भगवंतांच्या धामात परत जातो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं. श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरून् दीनतारिणम्. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरत्विषे नमः. पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्. आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं. रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता. श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान्. श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरः न परः. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तु ते. तप्तकाञ्चन गौराङ्गी
राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। ब्रह्मदेव स्वतः प्रकट झालेत. कोणाच्या समोर? महाराज प्रियव्रत यांच्या समोर. का? कारण महाराज प्रियव्रत नारद मुनीच्या प्रभावामुळे, त्यांच्या प्रचारमुळे, त्यांच्या संगमुळे विरक्त जीवनाचं पालन करायचे इच्छुक होते. परंतु त्यांचे जे वडील होते स्वयंभू मनू, त्यांची इच्छा वेगळी होती. त्यांची इच्छा होती की माझ्या पुत्राने गृहस्थ आश्रम स्वीकार करावे आणि हे राज्य सांभाळावं. आणि हे भिन्न मत ज्यावेळी झालं गुरु आणि वडिलांमध्ये, म्हणजे शिष्याच्या आणि पुत्राच्या मनामध्ये हे द्वंद्व झालं. पण त्यांनी तय केलं होतं की मला ब्रह्मचारीच राहायचं आहे, मला गृहस्थ आश्रममध्ये नाही प्रवेश करायचा आहे. तर स्वयंभू मनू गेले वडिलांकडे, बघा काहीतरी मार्ग काढा. तर ब्रह्मदेव जे आहेत ते नारद मुनींचे आणि स्वयंभू मनूंचे वडील आहेत. तर ते स्वतः प्रकट झाले तिकडे प्रियव्रतांच्या समोर. प्रियव्रत महाराजाला प्रेरित करायला की आता बघ, आम्ही सर्व कर्तव्यबद्ध असतो. आमच्या ह्या जगामध्ये कर्तव्य असतात, त्यांचं पालन आम्ही केलं पाहिजे. आणि तुझं जे कर्म आहे, तुझं धर्म आहे, तू क्षत्रिय आहेस, तुला राज्य सांभाळावं लागेल. आणि असं ब्रह्मदेव त्याला उपदेश देत आहेत. आता उपदेश देत असताना ते आता भेद करतात, सांगतात की मुक्त जीव आणि बद्ध जीवामध्ये अंतर काय आहे आणि दोघांमध्ये समानता पण काय आहे. दोघं ज्यांचं जन्म होते ते मुक्त पुरुष असू दे किंवा बद्ध जीव असू दे, दोघांनाही भौतिक शरीर स्वीकार करावं लागतं. तर ते समान आहेत, कारण दोघांनाही एक शरीर मिळालं आणि ते शरीर प्राप्त करून त्याच्यामध्ये आम्ही पूर्वकृत जे कर्म केले होते मागच्या जन्मामध्ये किंवा त्याच्या मागच्या जन्मामध्ये पण, त्यांचे फळ आम्हाला आता मिळणार आहेत. तर मुक्त पुरुष पण, अर्थात जे आध्यात्मिक जीवनामध्ये खूप ज्यांनी प्रगती केलेली आहे, जोपर्यंत ते 100% 100% शुद्ध होत नाहीत, शुद्ध भक्त होत नाहीत, तोपर्यंत ते भगवंतांच्या धामामध्ये जायला योग्य होत नाहीत. तर ते खूप प्रगतिशील अवस्थामध्ये असूनही त्यांना जन्म घ्यावं लागतं. परंतु त्यांनी शरीर प्राप्त केलं आहे आणि त्यांना मागच्या जन्माचं जे शिल्लक थोडंफार जे कर्माचं फळ राहिलेलं असेल त्यांचं पण भोग त्यांना करावं लागतं. पण हे समान आहे बद्ध जीव आणि मुक्त जीवामध्ये. समानता काय आहे? दोघांनाही शरीर स्वीकार करावं लागतं. आणि दुसरं, जे पूर्व जन्मामध्ये की जे कर्म केलेले आहेत त्यांचे फळ भोगावंच लागणार त्यांना. परंतु ही समानता आहे, परंतु अंतर पण आहे दोघांमध्ये, बद्ध जीव आणि मुक्त जीवामध्ये. तर ह्या श्लोकमध्ये आणि तात्पर्यामध्ये काय लिहिलेलं आहे की दोघांमध्ये अंतर काय आहे?
की बद्धजीव जो असतो त्याला शरीर मिळतं, त्याला पण पूर्व केलेल्या कर्मांचं फळाचं भोग करावं लागतं, परंतु तो कर्मबंधनामध्ये अटकून पडतो. आणि ज्या कर्मामुळे तो अटकून पडलेला आहे त्याच प्रकारचे कर्म तो करत राहतो. तो विचार करत नाही की ह्या प्रकाराचे कर्म केल्यामुळे मला हे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये मी अडकून पडलो आहे कर्मबंधनमुळे, तर हे कर्म मी नाही केलं पाहिजेत. तसं विचार करत नाही तो. त्याला ज्ञान नसतं असं, आणि थोडंफार ज्ञान असलं तरी तेवढी त्याला तेवढं मनामध्ये संकल्प शक्ती असत नाही. तर तो ते जुने प्रकारचे कर्म ते करत राहतो तो, आणि परत अटकून राहतो. परत त्याला जन्म घ्यावं लागतं. असं जन्ममृत्यूचं चक्र त्याच्यासाठी चालत असतं, निरंतर चालत असतं. जोपर्यंत त्याला हे ज्ञान नाही होणार की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, मी श्रीकृष्णांचं नित्य दास आहे. जोपर्यंत हे ज्ञान त्याला काटेकोरपणे समजत नाही, हृदयामध्ये स्थित होत नाही त्याला, तोपर्यंत तो असे कर्म करत राहणार आणि जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अटकून राहणार. पण मुक्त जीव त्याला जाणीव असते की मी शरीर नाही आहे, आणि पण आता हे शरीर मला मिळालं आहे. कशामुळे मिळालं आहे? पूर्वजन्मामध्ये मी थोडेफार कर्म केले होते, थोडेफार नव्हे अनेक कर्म केले होते, थोडे वाईट थोडे बरे. त्याच्यामुळे मला हे आता शरीर प्राप्त झालेले आहे. आणि शरीर मला नको, कारण शरीरच दुःखाचं कारण आहे. असं एक म्हण आहे, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, शरीरम व्याधी मंदिरम. हा जो शरीर आहे तो काय आहे? व्याधींचं मंदिर आहे. व्याधी म्हणजे रोग आणि कष्ट. हा जो शरीर आहे, भौतिक शरीर, दुःखांचं एक भंडार आहे, व्याधींचं मंदिर आहे. तर बुद्धिमान व्यक्ती असं विचार करतो की हा जो शरीर आहे एवढं दुःख देतं मला, तरी मी का आसक्त आहे एवढं? तर असं काही मार्ग निघू शकेल काय? असं काही उपाय आहे का जेणेकरून मला भौतिक शरीर घ्यायची गरजच पडणार नाही, माझ्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये मी स्थित होऊ शकतो? असं काही शक्य आहे का? ज्यावेळी मनुष्य हा प्रश्न विचारायला सुरू करतो, त्यावेळी खरोखर त्याचं मनुष्य जीवन आरंभ होतं आहे. तोपर्यंत तो द्विपद पशु म्हणून मानलं जातो. द्विपद पशु म्हणजे 2 पायाचं जनावर. दिसतोय मनुष्यासारखं, जेवतोय, कपडे घालतोय मनुष्यासारखे, बोलतोय पण मनुष्यासारखंच, पण आध्यात्मिक चेतनाचा विकास नाही झाल्यामुळे तो पशुतुल्य मानलं जातो. तर ज्यावेळी हे जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न होते की मी कोण आहे आणि ह्या दुःखाच्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये मी का पडलोय, आणि ह्याच्यामधून बाहेर निघायचा उपाय काय आहे, जोपर्यंत असा विचार तो करत नाही तोपर्यंत त्याला या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून राहावं लागेल. तर असं मुक्त पुरुष जाणून घेतो की आता मला ह्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. तर ठीक आहे, मी जे केलं ते केलं मागच्या जन्मामध्ये, पण आत्ता मला जाणीव आहे ना, तर आता मी परत ते कर्म करणार नाही जेणेकरून मला ही बद्ध अवस्थाची प्राप्ती झाली. मला आता बंधनामध्ये पडायचं नाही आहे, मला मुक्त व्हायचं आहे. आणि बद्धजीव काय विचार करतो? मला पण मुक्त व्हायचं आहे, पण मुक्त व्हायची पद्धत काय आहे? बद्धजीवाच्या अनुसार खूप भोग करणे, मनात जसं विचारलं तसं भोग करणे, वाटेल तसं भोग करणे.
त्याच्यामध्ये कोणी काही बोलायचं नाही, अडचण ठेवायची नाही, काही नाही. त्याला वाटतं की हे खरोखर स्वतंत्रता आहे म्हणून. पण हे स्वतंत्रता नव्हे, हे खरोखर बंधन आहे. जो व्यक्ती फक्त संसारामध्ये राहतो, अडकून राहतो, त्याची चेतना संसाराच्या पलीकडे जातच नाही, तो कधीही स्वतंत्र होऊ शकत नाही. पण स्वतंत्र मी आहे अशी जी भावना त्याच्या मनामध्ये असते, कशामुळे? मायाच्या प्रभावामुळे. ज्या प्रकारे एक मादक द्रव्याचं सेवन करून म्हणजे दारू पिऊन पडलेला माणूस असतो, त्याला जर कोणी विचारलं तू खुश आहेस का, तो म्हणतो होय मी खुश आहे म्हणून. तो गटारामध्ये पडलेला असतो, त्याला काही मार पण बसलेला असता, पडून इकडे तिकडे, प्राय बेशुद्ध अवस्थेमध्ये असतो. पण थोडंफार त्याला विचारलं, त्याला वाटतं मी बरं आहे ना, मला काही त्रास नाही. तसंच मायाच्या प्रभावामुळे बद्ध जीव विचार करतो मी सुखी आहे ना, काय त्रास आहे. कधी एखादा काही रोग येते, व्याधी येते, थोडंफार कोणी बोलते, मनात बरं वाईट वाटतं, ठीक आहे ना, मग जग आहे ना तसं, कभी खुशी कभी गम, चालायचं ना तसंच, ठीक आहे ना. किती भोगची अवस्था आहे, किती भोग आहे या जगामध्ये. किती चांगले वस्तू आम्ही खाऊ शकतो, पिऊ शकतो, सिनेमा बघू शकतो, क्रिकेट मॅच बघू शकतो, आणि काय वेगवेगळे प्रकारचे भोगाचे साधन आहे तिकडे. कुठे दुःख आहे? आणि एवढं काय सुख आहे, थोडंफार दुःख आम्ही थोडंफार झेपतो तर काय आहे त्याच्यामध्ये, चालेल की. तुम्हाला सर्वांना आठवण आहे ते महाभारतची कथा. जे एक व्यक्ती तो जंगलमध्ये असतो आणि पथभ्रष्ट होऊन जातो, त्याला समजत नाही कुठे मी अडकलो जंगलामध्ये. घन जंगल होतं आमच्या इकडे, असं त्याच्यापेक्षा खूप जास्त घन होतं. आणि अचानक इकडून तिकडून ते सिंहाचं गर्जना वगैरे सगळं ऐकू येतं, घाबरतो आणि तो पळत धावायला सुरू करतो. धावत धावत काय होतंय, समोर एक विहीर असते. त्या विहिराच्या वर गवत वगैरे झालेलं असतं, त्या विहिरामध्ये पाणीच नसतं, सुकलेलं विहीर असतं ते. आणि कोणी न वापरल्यामुळे वर सगळं गवत सगळं असतं आणि ते दिसत नाही की हे विहीर आहे म्हणून. तर हा व्यक्ती धावत धावत जातो, त्याला दिसत नाही की समोर विहीर आहे आणि मी विहिरामध्ये पडणार आहे म्हणून, त्याला समजत नाही आहे. आणि विहिराच्या जवळ येताना त्याचे पाय एक लतामध्ये अडकतात. ते झाडापासून ते एक टांगणारी ते एक लता असते, ते लतामध्ये त्याचे 2 पाय अडकतात आणि तो पडतो आणि सरळ विहिरीमध्ये पडतो. कारण कसं पडतो, डोकं खाली पायवर लटकून असतो तो त्याच्यामध्ये. आणि तो विचार करतो की अरे हे काय काय परिस्थिती झाली माझी. मग खाली डोळे उघडतात आणि बघतो की खाली विहिराच्या खाली काय आहे, मोठं सर्प आहे, अजगर साप, तोंड असा उघडा करून बसला आहे. अजगर साप काय करतो, तोंड उघडा करतो आणि वेगवेगळे प्राणी तोंडामध्ये प्रवेश करतात, तो तोंड बंद करतो आणि त्याला गिळून टाकतो. तर त्याला वाटलं की भरपूर वर्ष झाले मला काही मिळालं नाही खायला, आता आला चांगला माझा. तर तो तोंड असा करून उभा आहे आणि हो विचार करत आहे, अरे मी पडलो तर ह्याच्या तोंडामध्ये पडणार मी. पण आता हे जे लता आहे त्याचे मी अडकलो आहे. कधी लता जी आहे ते तुटली जर संपलं माझं जीवन. आणि मग बघतो ते की काय आवाज त्याला ऐकू येते, किरकिर किरकिर काय आवाज आहे. तर वर बघतो की काय आवाज आहे, थोडे उंदीर आहेत, थोडे पांढरे उंदीर आणि काळ्या रंगाचे उंदीर, आणि ते चावत आहेत ते लताला चावत आहेत. आणि चावत चावत काय होणार, थोड्या वेळानंतर तुटणार ते. आणि तो घाबरतो की अरे काय होणार, वरती हे उंदीर चावत आहेत लताला आणि मी लटकून इकडे पडलोय आणि हा खाली अजगर आहे, वाट बघत आहे माझी. आणि तिकडे
डास वगैरे खूप चावत होते त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे किडे डास खूप चावत होते शरीरावर. आणि कधी असं करणार, कधी तसं करणार, कधी पण वरवून पण त्रास, खाली पण त्रास, आणि वर पण इकडे डास आणि किडे आणि काय 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 सगळं त्रास. आणि वर बघितलं तर हत्ती, 6 तोंडाचे हत्ती, तो पण बघत आहे. असं असं वेगवेगळे प्रकारचे त्रास. आणि अचानक काय होतं आहे की ते झाडावर, ते झाडामधून जे एक लता होती, पण त्याच फांदीवर एक मधमाशांचं घर होतं. त्याच्यामधून थोडं मध जे आहे ते पडलं, त्याचं एक थेंब. आणि दैवाने कुठे पडलं ते, त्याच्या गालावर पडलं. गालावरून ते तोंडावर आलं. ते गालावर पडत 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 ते आला. तो त्याने बघितलं काय आहे, तर जीभ असं बाहेर काढून तो असं असं करून तो त्याचा स्वाद घ्यायला प्रयत्न करत होता. ते असं 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 होऊन ते आलं तोंडामध्ये. त्यांनी स्वाद घेतला. अरे चा, किती छान आहे, किती गोड आहे. आणि असं तो विचार करायला लागला. आणि मग वाट बघतला, आता पुढचं तर थेंब कधी पडणार. वाट बघत होतं. त्याचं पूर्ण लक्ष कुठे होतं, थेंब कधी पडणार. इकडे डास चावत आहे, असं असं करतोय स्वतःला, आणि तिकडे खाली सर्प आहे, वरती ते उंदीर चावत आहेत. एवढी खतरनाक परिस्थिती आहे. तरी त्याचं लक्ष कुठे, ते मधाचं थेंब पडणार माझे तोंडात. आणि वाट बघत होता, पडेल आता, पडेल आता, पडेल. पडला, हा आला आला, पडला पडला. चला परत त्या जीभ बाहेर काढून त्याने त्याचा स्वाद घेतला. हा हा हा. तर ही गोष्टी कोणाला सांगितलं, विदुरने धृतराष्ट्राला सांगितलं. आणि समजवायचं प्रयत्न केलं की या प्रपंचाची परिस्थिती सत्य काय आहे. प्रपंच असंच आहे, एक जंगलसारखं आहे. आणि आम्ही जे बद्धजीव आहोत, आम्ही या जंगलामध्ये अडकून पडलो आहे. एवढे त्रास होतात प्रपंचामध्ये आम्हाला. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, ते आम्हाला होत नाही, दुःखांचं दर्शन होत नाही. जो बुद्धिमान ज्ञानाचं लक्षण आहे की समजून घेणे की हे 4 प्रकारचे दुःख जोपर्यंत आहेत, आम्हाला कधी खरोखर सुख प्राप्त होऊ शकत नाही. पण आम्ही दुर्लक्ष करतो. ज्यावेळी दुःख येतंय थोडंफार सहन करावंच लागतं ना, उपाय नाही आहे. पण विसरून जातो आम्ही मग. आणि एवढं काही खूप कष्ट देणाऱ्या काही अवस्थामध्ये पण राहून थोड्या दिवसानंतर विसरून जातो आम्ही. काय ना, ठीक आहे ना, झालं ना, ते संसार आहे ना, असंच विसरून जातो आम्ही. आणि परत भोग करायचा प्रयत्न करतो. परत ते थेंब कधी पडणार, मधाचं थेंब. पण भौतिक जगामध्ये राहून व्यक्ती, बद्धजीव बघत नाहीत की त्याची परिस्थिती किती, त्याच्यामध्ये किती खतरे आहेत. आणि असं तो जीवन करतो. मग शेवटी काय होते, ते उंदीर कापत, हे चावत असतात. ते लता तुटते आणि तो व्यक्ती पडणारच ते सर्पाच्या तोंडामध्ये. तर सर्प म्हणजे काय, सर्प म्हणजे मृत्यू. मृत्यू सर्व हरश्चाहम, भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात. आणि ते उंदीर काय आहे, दिवस आणि रात्री. जे पांढरे उंदीर आहे ते दिवस, आणि काळे उंदीर आहे ते रात्री. आता दिवस रात्री, दिवस रात्री, जेवढे जसं वेळ पुढे जातो तसं आम्ही मृत्यूच्या जवळ येत जातो, नाही का. त्यामुळे प्रत्येक दिवस आम्हाला वाटतं की आता एक दिवस आणि झाला, पण वास्तवमध्ये काय आहे की आम्ही मृत्यूच्या पलीकडे आणि मृत्यूच्या जवळ आम्ही जात असतो. आणि तिकडे 6 ऋतू आहेत, 6 हत्ती, वेगवेगळे ऋतू वर्षामध्ये असतात. ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू इत्यादी. आणि असे वेगवेगळे त्रास असतात. ते डास चावत असतं. आमच्या दैनिक जीवनामध्ये पण प्रत्येक दिवस काही ना काही त्रास आम्हाला भोगावंच लागतं, स्वीकार करावंच लागतं.
कोणी काय असं काम करतो आम्हाला पटत नाही, कोणी काय असं काय बोलतं जे आम्हाला पटत नाही. मग काही शरीरामध्ये त्रास होते, कधी मनामध्ये त्रास होतोय. प्रत्येक दिवस आम्हाला काही ना काहीसं सहन करावं लागतं. त्यामुळे बद्धजीव हे नाही बघत, त्याला ही चेतना जागृत होत नाही, पण मुक्त जीवाला होते. हे अंतर आहे. आणि मुक्त जीव जाणून घेतो की आता मला ह्याच्यामध्ये परत पडायचं नाही आहे. आता आमची इकडच्या भाषेमध्ये बोलतो ना, बस झालं आता, आणि आता आणि नको, पुनर्जन्म नको मला. आणि पुनर्जन्म नाही मिळावं असं त्याच्यासाठी उपाय काय आहे? भागवतामध्ये काय लिहिले आहे? आयुर हरति वैपुंसान् उद्यन्नस्तम च यन्नसौ तस्यर्थ यत् क्षणोनीत उत्तम श्लोक वार्तया. ह्याचा अर्थ काय आहे मनोज? आयुर हरति वैपुंसान्, दिवस रात्र येताना सूर्य उगवतोय अस्त होतं आणि आमची आयु घटत जाते. पण जो बुद्धिमान व्यक्ती आहे तो भगवंतांचं श्लोकांचं, भगवंतांची कथा, भगवंतांची वार्ता, भगवंतांचे नामस्मरण करत असतो. त्याच्यामध्ये तो वेळ घालतो. त्यामुळे त्याच्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताचा काही फरक पडत नाही. जो भगवंतांचा भक्त नाही आहे त्याच्यासाठी प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्त म्हणजे काय? तो मृत्यूच्या एक दिवस जवळ जातोय. तर काय भक्ताची मृत्यू होणार नाही का? होणार. पण भक्तांची गती काय होणार मृत्यूच्या नंतर? तो भगवंतांच्या धामाकडे जाणार आहे. त्याला पुनर्जन्म घ्यायची गरज होणार नाही आहे. पण जो बद्धजीव आहे तो जो भगवंतांचं नामस्मरण आधी करत नाही त्याला पुनर्जन्म घ्यावं लागेल. भक्तांना पुनर्जन्म घ्यावं लागणार नाही. त्यामुळे जो व्यक्ती दिवसभर आपल्या भगवंतांची सेवामध्ये असतो, ठीक आहे, शारीरिक दृष्टीने तो पण मृत्यूच्या एक दिवस जवळ जातो, पण त्याच्यासाठी मृत्यू स्वतंत्रता आणि शाश्वत जीवनासाठी एक द्वार आहे. आणि दुसऱ्यातर्फी जो बद्धजीव आहे त्याच्यासाठी मृत्यू पराजयाचं एक लक्षण आहे आणि पुनर्जन्मासाठी एक द्वार आहे. हा अंतर आहे मुक्त जीव आणि बद्धजीवामध्ये. तर त्यामुळे भक्त जेवढं होतं तेवढं भगवंतांची कथा ऐकतो, बोलतो, भगवंतांचं नामस्मरण करतो, भगवंतांची सेवामध्ये नेहमी सतत राहतो. असं केल्यामुळे काळाचा जे दुष्प्रभाव आहे ते त्याच्यावर येणार नाही. शरीर वृद्ध होणार आहे, शरीरमध्ये रोग होणार, व्याधी होणार, पण त्याच्यानंतर हे शेवटचा जन्म आहे त्याच्यासाठी. आणि शेवटचा जरीही नाही राहिला, पुढच्या जन्मामध्ये पण त्याला भक्ती पुढे घेऊन जायला एक संधी मिळणार. वैष्णवांच्या कुटुंबामध्ये त्याला जन्म मिळणार. त्यामुळे बद्धजीव आणि मुक्त जीव ह्यांच्या मानसिकतेमध्ये हे अंतर आहे. आणि जाणीव मुक्त जीवाला असते. जसं इकडे श्लोकमध्ये ब्रह्मदेव म्हणतात की ज्याप्रमाणे एक जागृत अवस्थामध्ये आलेला व्यक्ती, इकडे काय लिहिलं, ज्याप्रमाणे जागृत झालेल्या मनुष्याला निद्रावस्थेतील स्वप्नांचे स्वरूप माहीत असते. आम्हाला सर्वांना अनुभव आहे. स्वप्न आम्ही बघतो कधी कधी रात्री, नाही का? स्वप्न बघतात की नाही तुम्ही? पण कधी कधी आठवण असतात, कधी कधी आठवण राहत नाही. ज्यावेळी आठवण राहतात आम्हाला, कधी मनामध्ये स्वप्नामध्ये आम्ही बघतो की मी राजा आहे, नाही का? पण ज्यावेळी आम्ही आमची झोप संपते, आम्ही जागृत अवस्थामध्ये येतो, आम्हाला अरे मी राजा कुठे, मी हाच आहे, मला शेती करायला जायचं आहे आता, राजा कुठे मी? तर आम्हाला समजतं की अरे ते तर स्वप्न होतं ना, काय त्याचं काही किंमत नाही आहे.
ते खरोखर सत्य नाही आहे ते. तसंच जो मुक्त पुरुष असतो त्याने पूर्व केलेले जे कर्म आहे त्याचा परिणाम पण आहे, त्यांना तो असंच मानतो. स्वप्नाच्या परिस्थितीमध्ये जे काही सुख दुःख आहे दुर्लक्ष करायचं त्याच्याबद्दल, आणि मुख्य कार्य काय आमची भगवंतांची सेवा करायची त्याच्याबद्दल लक्ष द्यायचं. आणि संसारामध्ये राहताना, प्रपंचामध्ये असताना तरीही मुक्त पुरुष पण आपले कर्तव्य करणार काटेकोरपणे. त्याच्यामध्ये तो दुर्लक्ष करणार नाही. मी मुक्त पुरुष आहे, आता मला काही कर्तव्य करायची गरज नाही असं बोलणार नाही. तो कर्तव्य करणार, पालन करणार, पण भगवंतांना विसरणार नाही. त्याला जाणीव असते की आता ते सगळं स्वप्नासारखं आहे. ते चेतनाचे 4 अवस्था असतात. कोणाला माहीत आहे का चेतनाचे 4 अवस्था कुठचे आहेत? हां शिवाजी. हां नाही, चेतनाचे 4 अवस्था. हां ते पण आहे, पण त्याची चर्चा नंतर करू. हां, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती म्हणजे काय? गाढ झोप, त्याच्यामध्ये स्वप्न नसतं. आणि चौथं काय? समाधी किंवा तुरिया. जागृत अवस्था काय आहे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आशा करतो की सगळे ह्या अवस्थामध्ये आता आहेत म्हणून. आहेत ना सगळे ह्या अवस्थेमध्ये? कोणी चेतनाच्या 2ऱ्या 3ऱ्या अवस्थामध्ये नाही आहेत ना, किंवा 4थ्या अवस्थामध्ये असले तरी ठीक आहे. समाधीमध्ये. स्वप्न, ज्यावेळी आम्हाला झोप येते थोडे वेळ स्वप्न असतंय आणि मग गाढ झोप येते. जर गाढ झोप नाही लागली आम्हाला तर असं झोपल्यानंतर पण आम्हाला वाटतं की काही झोप खूप येते, अशक्तपण वाटतंय. त्यामुळे गाढ झोपची जे सुषुप्ती त्याला म्हणतात ते खूप गरजेचं असतं आमच्या आरोग्यासाठी. आणि चौथी, हे 3 काय आहेत ते सर्वांना असतं. पण चौथी जी अवस्था आहे त्याला आम्ही तुरिया किंवा समाधी म्हणतो. जो व्यक्ती आत्माच्या स्तरावर स्थित असतो, ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित असतो, ज्याला माहीत असतं की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, तर तो समाधीच्या अवस्थेमध्ये असतो. तर आता समाधीच्या अवस्थेमध्ये स्थित राहणारा व्यक्ती पण जागृत अवस्थेमध्ये असतो, स्वप्नावस्थामध्ये असतो, सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये पण असतो. पण समाधीची मूळ स्थिती आहे त्याची. त्यामुळे ज्यावेळी ते प्राणत्याग करतील, जर त्यांची अवस्था, त्यांची चेतना मृत्यूच्या वेळी जागृत अवस्थामध्ये असली, स्वप्नावस्थामध्ये असली किंवा सुषुप्तीच्या अवस्थामध्ये असली, कारण त्याच्या खाली समाधीची अवस्था आहे त्यांची, त्यामुळे ते भगवंताच्या धामामध्ये जाणार. कधी कधी असे प्रश्न विचारतात ना लोक की भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलं आहे की जो व्यक्ती मृत्यूच्या क्षणी माझं स्मरण करतो तो माझ्याकडे येणार. कुठचा श्लोक आहे? अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नात्यस्त्र संशयः. तर जो व्यक्ती अंतकाळेवर, मृत्यूच्या काळेवर माझं स्मरण करून देहत्याग करतो तो निश्चित नक्की माझ्याकडे येईल. पुनर्जन्म तो घेणार नाही. तर आता जो शुद्ध भक्त आहे, जर त्यांची मृत्यू निद्रावस्थामध्ये झाली तर काय होईल? त्यांच्यासाठी काय फरक पडत नाही. जो व्यक्ती समाधीच्या अवस्थामध्ये असतो, बाकी 3 जे चेतना आहे ते शरीर आपलं आपलं काम करणार. कधी झोप येईल, कधी स्वप्न येईल, कधी जागृत अवस्थामध्ये राहील, त्याचा जास्त काही फरक पडत नाही.
आपण सर्वांनी गोपाल कृष्ण महाराजांचं नाव ऐकलं असेल. त्यांनी हल्ली थोडे दिवस पूर्वी शरीर त्याग केलं आणि त्यांच्या शिष्याने एक त्यांचे सेवक होते, त्यांनी त्यांचे एक व्हिडिओ थोड्यांना पाठवलं होतं. बघितलं का कोणी काय त्याच्याबद्दल ऐकलं? ते झोपेमध्ये आरती करत होते, असं 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 त्या मार्गाने. त्यामुळे जे शुद्ध भक्त असतात, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था, त्यांना फरक पडत नाही. परंतु असे जे भक्त असतात, ज्यावेळी ते प्रपंचाचे विचार करतात, त्यांच्या शरीराची अवस्था असेल, त्यांचे जीवनामध्ये सुख दुःख येणारे असतील, तर त्याच्याबद्दल ते विचार करतात. हे स्वप्नासारखंच आहे. पूर्व केलेले कर्म, त्याचं फळ मला भोगावंच लागणार. आता ठीक आहे, येत आहेत, येईल जाईल. जास्त पर्वा करत नाहीत त्याच्याबद्दल, जास्त बसून शोक करत नाहीत. काय झालं, माझ्या जीवनामध्ये असं का झालं, ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे, त्यांनी केलं ना, आता त्याला मी शिकवणार, असं काही ते काळजी करत नाहीत. जे सुख आहे, दुःख आहे, ते येईल आणि जाईल. पण जो हे सहन करायला शिकणार, तो अमृतत्वाची अवस्थासाठी योग्य होणार. कुठचा श्लोक आहे भगवद्गीतेचं? त्याच्या आधी मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यः तां स्थितिक्षस्व भारत. ह्याचा अर्थ काय आहे? मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःख, म्हणजे गरमी आणि थंडीमध्ये थोडं जोरात. जसं गरमी आणि थंडीमध्ये दुःख असतं, पण तरी देखील आपण आपले असं नियत कार्य करत असतो. त्याप्रकारे आम्ही सहन करतो, आपण सहन करतो. त्याप्रकारे जसं गरमी आणि थंडी आहे, त्याप्रकारे हे भौतिक जगातले सुख आणि दुःख आहेत, त्याला आपण त्याप्रकारे सहन केलं पाहिजे. सहन केलं पाहिजे. तर असं सहन करायचे फायदे काय, लाभ काय त्याचा? का सहन करावं आम्ही? मग यमहीन, थोडं जोरात. यमिहीने व्यतयन्ते पुरुषं पुरुषर्षभ सम दुःखम सुखम सोमृतत्वाय कल्पते. सोमृतत्वाय कल्पते. तर ह्याचा अर्थ काय आहे? यमिहीने व्यतयन्ते मतलब व्यथा में ही वो चलित नहीं होता है. मराठी मग बोल, विसरलाच मराठी. दुःखामध्ये विचलित होत नाही आणि सुख दुःख जेव्हा येते तेव्हा तो सहन करतो. त्यामुळे त्याला अमृतत्व म्हणजे चांगली जी गती. अमृतत्व म्हणजे काय? मृतत्व म्हणजे काय? नाही, मृत अवस्था, मरणाची अवस्था. अमृतत्व म्हणजे काय? मृत्यूवर विजय प्राप्त करणे. तर जो व्यक्ती जीवनामध्ये जे सुख आणि दुःख येतात त्यांना सहन करतो, समभाव ठेवतो, त्याच्यामध्ये राहतो, तर तो अमृतत्वाची अवस्थेसाठी योग्य होतो, पात्र व्यक्ती होऊन जातो तो. कारण त्याला समजतं की हे सगळं स्वप्नाचे सगळं सुखदुःख आहेत. हे मी पूर्व केलेले कर्माचं फळ मला मिळत आहे. कोणावर राग करून किंवा स्वतःवर पण राग करून का उपयोग नाही आहे. कोणाला दोष देऊन उपयोग नाही आहे. त्यामुळे सहन करायचं, पण सहन करत करत काय करायचं? भगवंतांची भक्ती करायची. असं हातावर हात धरून बसायचं नाही. सहन करत करत भगवंतांची सेवा करायची. ब्रह्माजी पण एक सुंदर श्लोक म्हणतात 10व्या स्कंदामध्ये ह्याच्याबद्दल. खूप छान. विदधन नमस्ते. वा, खूप छान. ह्याचा अर्थ काय आहे? दायभाग म्हणजे जसं काय तुमचा वारसा हक्क आहे, ते कोणाला मिळते? जो सहन करतो. काय सहन करतो? कृतम विपाकम.
ब्रह्मदेव, आता जे ब्रह्मदेव आता उपदेश देत आहेत प्रियव्रत महाराजांना, ज्यावेळी ते भगवान श्रीकृष्णांचे वृंदावन लीलांचं दर्शन करतात, त्यांना एवढं आश्चर्य होते, ते अवाक होतात आणि ते स्तुती करतात भगवंतांची. 10व्या स्कंदाच्या 14व्या अध्यायामध्ये सुंदर श्लोक आहेत ब्रह्मदेवांचे. आणि एक श्लोकमध्ये ते म्हणतात, तत्तेनुकंपाम सुसमीक्षमाणो भुंजान एवात्म कृतम विपाकम. कृतम विपाकम म्हणजे मी पूर्व केलेले जे विपाक म्हणजे पापकर्म आहेत, जे काही दुःख माझ्या जीवनामध्ये येतात त्यांचं कारण काय आहे की मीच पूर्वजन्मामध्ये अनेक पापकर्म केले होते, त्याच्यामुळे मला हे दुःख आता भोगावं लागत आहे. तर जो व्यक्ती असं सहनशीलतेने हे दुःखानं सहन करतो, हे जाणून की हे कोणाची इतरांची काही चूक नाही आहे, मीच केलेले कर्म त्यांचंच फळ मला मिळत आहे. आणि भगवंतांची कृपाची वाट बघत असतो तो. यत्ते अनुकंपा म्हणजे कृपा. तर हे जाणीव असते त्याला की जे काही दुःख माझ्या जीवनामध्ये आहे त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? मीच आहे. मीच ते कर्म केलेले होते, त्याचे फळ मला मिळत आहे. त्यामुळे इतर कोणांना दोषी ठेवणं काही अर्थ नाही आहे किंवा भगवंतावर पण राग करणे काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. कारण चूक कोणाची आहे? माझीच आहे. पण अशी हे एक भावना असते, धारणा हे मनामध्ये असते की हे माझी चूक आहे, मला कर्माचं फळ आता भोगावं लागत आहे, तर मी सहन करणार आणि भगवंतांची कृपाची अपेक्षा करणार. तत्तेनुकंपाम सुसमीक्षमाणो भुंजान एव आत्मकृतम विपाकम. आत्मकृतम म्हणजे मीच केलेले सगळे काम, त्यांचंच फळ मला मिळत आहे. भुंजान म्हणजे मी भोग करत आहे. पण असं ज्यावेळी तो सहन करत असतो जीवनाचं सुख आणि दुःख, त्यावेळी तो हातावर हात ठेवून असंच रिकामी बसलेला नसतो. तो कशामध्ये व्यस्त असतो? हृद वाग वपोभिर विदधन नमस्ते. हे कृष्ण, जो व्यक्ती नेहमी हृदयापासून त्याच्या वाणीपासून पण आणि शरीरापासून तुम्हाला नमस्कार करतो, तुमची सेवा करतो, त्याची काय होते अवस्था? जीवेत यो मुक्ती पदेसदाय भाग. तो वारसदार होतो कशासाठी? मुक्तिपदासाठी. त्याला मुक्तिपद प्राप्त होणार आहे, नक्की होणार. तर मुक्त जीव काय करतो? पूर्व जन्माचे जे कर्म आहेत ज्यांचं फळ त्याला भोगावं लागतं त्यांना सहन करतो, हे समजून की ते स्वप्नाचं जीवन होतं. आणि आता मला खरोखर सत्याच्या जीवनामध्ये राहायचं आहे, स्वप्नाच्या जीवनामध्ये नाही. आणि सत्याचे जीवन म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांची सेवा करणे. आणि तो भगवंताची सेवा करत असतो. हा अंतर आहे. आणि जो व्यक्ती असं सतत भगवान श्रीकृष्णांच्या सेवामध्ये राहतो, तो शरीरामध्ये असताना पण प्रपंचामध्ये असताना पण मुक्त पुरुष असतो. इहा यस्य हरेर्दास्ये कर्मणा मनसा गिरा निखलाश्वप्यवस्थासु जीवन मुक्त स उच्यते. असा व्यक्ती जो हरीचा दास आहे, ह्या यस्य हरेर्दास्ये कर्मणा मनसा गिरा, जो त्याच्या शरीराने, त्याच्या मनाने, त्याच्या वाचा म्हणजे वाणीने भगवान श्रीकृष्णांची सेवा करण्यामध्ये एकदम व्यस्त असतो, तर तो जीवनमुक्त असतो. जिवंत असताना पण या शरीरामध्ये तो मुक्त पुरुष असतो. तर त्यामुळे आम्हाला पण अशा महान भक्तांच्या पदचिन्हामध्ये चालायचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःला भगवंतांची सेवामध्ये स्थित करून
भक्तांच्या संघामध्ये राहून आणि जे साधन आहे, साधना वगैरे जप, भागवतचं श्रवण आदी करत आम्हाला जीवन यापन केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. काही प्रश्न? हां. जसं बद्धजीव आणि मुक्तजीव, मुक्तजीवाला पण शरीर घ्यावं लागतं आणि त्याला सुखदुःख भोगावं लागतं. तर बरेचदा काही लोक प्रश्न विचारतात की भगवंत पण कर्माचेच फळं घेऊन येतात का? भगवंतांना पण हे कर्मफळ लागू होते, कारण कोणी शाप दिला म्हणून त्यांनी हे जन्म घेतला किंवा त्यांना असे दुःख भोगावं लागलं, मग त्यांना काय उत्तर? कोण देणार उत्तर ह्या प्रश्नाचं? छान प्रश्न आहे. कोण उत्तर देणार? जैसे भगवद गीता, थोड़ा जोर से बोलो. जैसे भगवद गीता का 4 अध्याय में आता है जन्म कर्म च मे देवम गीता त्यक्त्वादेहं पुनर्जन्म आमते सोचो. इसमें वो भगवान बोल रहे कि उसका जो भी कर्म है, उसका जन्म, वो सब दिव्य है. तो जो भी इधर आके वो भौतिक जगत में उनका जो भी कर्म है सब लीला है. तो इससे हमको बद्ध जीवों का सिखाने के लिए उन्होंने ये सब वो लीला कर रहे हैं. तो उनको ये 3 गुणों के ऊपर रहते कभी, तो दिव्य है. तो उनको हमारा नज़र भौतिक दृष्टि से नहीं. भगवंत आमच्यासारखे नाही आहेत. त्यांचं जन्म आणि त्यांचे कर्म दिव्य आहेत, पण बद्धजीवाचं जन्म आणि त्याचे कर्म दिव्य नसतात. दिव्य नसल्यामुळे तो कर्मबंधनमध्ये अडकून बसतो. परंतु भगवंत त्यांचं स्वरूपच आहे नित्य मुक्त अवस्थामध्ये राहणे. म्हणजे या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे असतात ते. त्यामुळे ते कर्मबंधनमध्ये कधीही पडत नाहीत. नमे कर्माणि लिंपंती. कोण बोलणार? नमे कर्म फलस्प्रिया. म्हणजे काय? मला काम करायची काय गरज नाही, पण तरी मी करतो. पण भगवंत कर्म करतात ह्याचा अर्थ नव्हे की त्यांचं कर्म करायची पद्धत आणि ते आमच्या कर्म करायच्या पद्धत सारखंच आहे. नाही, ते कर्म करतात पण सदैव मुक्त असतात. ते स्वेच्छाने करतात. कर्मबंधनमध्ये अडकून ते कर्म करत नाहीत. सत्व रजस तमस ह्यांच्या अधीन होऊन ते कर्म करत नाहीत. पण बद्ध जीवन या 3 गुण जे आहेत त्याच्यामध्ये राहून कर्म करतात. कधी सात्विक कर्म, कधी राजसिक कर्म, कधी तामसिक कर्म. परंतु भगवान श्रीकृष्ण सदैव गुणातीत असतात. गुणातीत म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे. कुठचं श्लोक आहे असं भगवद्गीतेमध्ये? त्रिभीर गुणमयर भावैर एभि सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्यः परम अव्ययम. ते म्हणतात की हे अर्जुन, मी 3 गुणाच्या पलीकडे आहे. मी दिव्य अवस्थामध्ये नेहमी स्थित असतो. पण बद्ध जीव तो काय विचार करतो की मी 3 गुणाचे अधीन आहे. तो असं का विचार करतो? कारण तो स्वतः 3 गुणाचे अधीन आहे. ज्यांनी मादक द्रव्याचं सेवन केलेलं आहे त्याला असं वाटतं की सगळ्यांनी सेवन केलं. जो वेडा आहे त्याला वेड लागली कुठची एक प्रकाराची, त्याला वाटतं मी ठीक आहे, तो वेडा आहे, मग मी वेडा नाही आहे. तसं जो मायाच्या प्रभावामध्ये आहे त्याला वाटतं मी मुक्त आहे, भगवंत हे बद्ध आहेत म्हणून. हां, ते एक भक्त आहेत, ते एकदा म्हणत होते की नाही, प्रभुपाद म्हणतात एकदा ज्यावेळी राजा जो असतो,
राज्यामध्ये जे जेल वगैरे असतात त्याच्यामध्ये पण बघायला जातो कधी की कसं चाललं आहे, बरोबर जे कैदी आहे त्यांचं पण देखरेख होतं आहे की नाही. तर ते वस्त्र बदलून जातात आतमध्ये आणि कैदी विचारतात, तू कुठचं गुन्हा केला आहे, काय खून केलं आहे, चोरी केलं आहे, काय केलं तू. त्यांना वाटतं नवीन कोणी आलं आहे म्हणून इकडे. त्याला माहीत नसतं की हा राजा आहे म्हणून. तसंच अज्ञानी लोक काय म्हणतात, त्यांना विचार येतं भगवंत आले ते पण आमच्यासारखेच मनुष्य आहेत असं वाटतं त्यांना. पण भगवान श्रीकृष्णांची खरोखर ह्या मूळ परिस्थिती काय आहे त्याच्याबद्दल त्यांना ज्ञान नसतं. त्यामुळे भगवंत आणि आमची तुलना आम्ही करू शकत नाही. हरे कृष्णा. धन्यवाद. हां जसं मुक्त पुरुष देखील थोडं शुद्ध होत नाही, थोडं जोरात सर्वांना ऐकू येईल. जसं मुक्त पुरुष देखील जोपर्यंत पूर्ण शुद्ध होत नाही त्याला भगवद्भावामध्ये प्रवेश नाही आहे. पण असं म्हटलं जातं की प्रभुपादांनी जे दिले आपण फक्त पालन केलं तर प्रभुपाद आपल्याला मागच्या दराजावरून असं मागून घेऊन जातील. मग त्याचा अर्थ काय आहे? प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की आम्ही पूर्ण शुद्ध नाही तरी झालो तर प्रभुपाद आम्हाला वैकुंठ जगामध्ये मागच्या दरवाजापासून आम्हाला आतमध्ये घेऊन जाणार म्हणून. ठीक आहे, पण त्याच्यासाठी पण योग्यता पाहिजे ना, होय ना. जसं नेहमी ते उदाहरण मी देतो ना, प्रभुपाद पण द्यायचे की एक विद्यार्थी परीक्षेसाठी बसला होता आणि त्याला माहीतच नव्हतं काही. इतिहासाची परीक्षा होती, एक राजाबद्दल जीवनामध्ये राजाचं नाव ऐकलं नव्हतं. तर तो काय लिहिणार, काय त्याला काहीच माहीत नाही काय लिहायचं म्हणून. मग तर काहीतरी असं वाटेल ते लिहून आला तो. आता ज्यांनी खूप परिश्रम केलं आहे तर टीचरनी बघितलं, ते अध्यापक होते त्यांनी बघितलं की काहीतरी लिहिलं आहे ह्याने, काय अर्थच नाही आहे जे काय लिहिलं आहे, पण 4-5 पानं भरलेत त्यांनी. परिश्रम तरी केला आहे ह्याने, त्याच्यासाठी थोडं तरी त्याला द्यायला पाहिजे. हां, तसं आहे. पण आम्ही पण तेवढं श्रम केलं पाहिजे. आता ज्याला जर 50 मार्क पाहिजेत पास व्हायला आणि कोणाला 3-4 मार्क कमी पडतात, अध्यापक काय करेल, त्याला 3-4-5 मार्क देऊन त्याला पास करून टाकू. तेवढं तरी मार्क पाहिजेत की नाही. आता ज्यांनी फक्त 2 मार्क त्याला मिळाले किंवा 5 मार्क मिळाले, आता किती मार्क द्यावं लागणार त्याला पास करायला? हां, 45. तर तेवढं मार्क द्यायला होते का? असंच होत नाही ना. तर तसंच प्रभुपादांची कृपा जरी आम्हाला हवी असेल, मागच्या दरवाजामध्ये जाताना आम्हाला 5 मार्क असेल, 45 तरी मार्क आम्हाला घ्यावं लागतील ना. जर आम्ही 2 मार्क 4 मार्क करून बसलो तर कसं होणार? बरोबर आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्णा.